स्वागतम करीतो आम्ही आपुले करीतो आम्ही आपुले सहर्ष हे स्वागतम शुभ दीन उगवला आनंद वाटे मजला आगमन झाले संत जनांचे आगमन झाले संत जनांचे मानिले शब्दाला या ठिकाणी हा विचार या ठिकाणी आमचे परमस्नेही परमपूजनीय श्री गोविंदराव दादाजी पाथरीकर यांना विनंती आहे, आपण आपले प्रास्ताविक विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. दंडवत प्रणाम. प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यशः सुख करी विद्या गुरु नाम गुरु विद्या बंधुजने विदेश गमने विद्या परा देवता विद्या राजसु पूजिता नतु धनम विद्या विहीन पशु. ब्रह्मविद्या ज्ञान प्रवचन सोहळा वर्ष 8वे. या 8व्या वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्तानं आपणा सर्वांचं भूषण, सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य कुशळमचे मोठे बाबा, तसेच उपळाई निवासी महंत श्री जायराज बाबा,
कुर्डवाडी निवासी महंत अनंतराज बाबा, तसेच सोनगिरी तालुका भूम येथून आलेले आमचे स्नेही परमपूज्य श्री ज्योतिषाचार्य बापू, तसेच आसनावरती उपस्थित असलेले सर्व संत महंत, समोर बसलेले ही सर्व संत महंत साधू तपस्विनी, आणि आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते आम्हा सोलापूर जिल्ह्याचं भूषण, अखिल विश्व महानुभाव परिषदेचे प्रचार मंत्री महंत जायराज बाबा, महंत दत्तराज बाबा शेवलीकर आणि सज्जन हो. गेल्या 8 वर्षापासून हा ब्रह्मविद्या प्रवचनाचा सोहळा याच जागेमध्ये श्री गोविंद प्रभू बाबांच्या कृपेनं आणि आपणा सर्वांच्या शुभचिंतनानं उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय आनंदमय साजरा होतोय. आणि आजचं हे 8वं वर्ष. आता मी एक श्लोक म्हणला होता, विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या नावाची एक वस्तू अशी आहे जी तुमच्याकडून कोणीच काढून घेऊ शकत नाही. तुम्ही दिली तरच, प्रच्छन्न, कोणीच छिनल्या जाऊ शकत नाही अशी वस्तू आहे. गुप्त धन आहे तुमचं ते. इतर धन तुमचे दिसतील, परंतु हे धन तुम्हाला कुणाला कधीच दिसणार नाही. विद्येमुळे माणसाला भोग, यश, सुख, आनंद मिळतो. ज्यावेळी आपण परदेशामध्ये जातो त्यावेळी आपल्याला ही विद्या आपल्या भावाप्रमाणे काम करते. आणि ही विद्या ज्याच्याकडे नसेल, हे ज्ञान ज्यांच्याकडे नसेल, तो पशुप्रमाणे म्हणजे जनावराप्रमाणे असतो. या भूतलावरती अनेक विद्या आहेत, अनेक शास्त्र आहेत, अनेक ज्ञान, विविध प्रकारचं ज्ञान आहे. हे ज्ञान या भूतलावरती कसं वागावं, कसं जगावं यासाठी उपयोगात पडू शकेल. परंतु याबरोबर आपल्याला फक्त या भूतलावरची सुख, आनंद महत्त्वाचा नसून या भूतलावरच्या सुखापेक्षाही वेगळा आनंद आपल्याला जर कमवायचा असेल तर आपल्याला वेगळ्या विद्येची गरज असते. आणि ती विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. आणि त्या ब्रह्मविद्येचं गेल्या 8 वर्षापासूनचं आयोजन परमपूज्य महंत श्री आमचे मित्रवर्य अवधूतराज बाबा आयोजित करतायत. आणि ही आम्हा सर्वांसाठी एक चांगली पर्वणी असते. प्रत्येक वर्षी आम्ही या गोष्टीची वाट पाहत असतो की केव्हा हा सप्ताह येईल आणि या सप्त्यामध्ये आम्हाला सहभागी होता येईल. आणि खरंच काय करते ब्रह्मविद्या जीवनामध्ये? ब्रह्मविद्या जीवनामध्ये कशासाठी उपयोगी असते? ब्रह्मविद्या माऊली मळे माखले याते धुये सुखाते दे. ब्रह्मविद्या ही माऊली कशी आहे की माऊली म्हणजे कोण? मातृत्व स्थान. ज्या मातृत्व स्थानी सगळं सामावलं जातं, सगळे दोष सामावले जातात, तशीच ही ब्रह्मविद्या माऊली आहे. मळे माखले याते धुये. आपण संसारातली कर्म करत असताना खऱ्या अर्थानं मळून जातो. आपल्या स्वभावातून, आपल्या कर्मातून असे काही गोष्टी घडत जातात की आपण मळून जातो. आणि ह्या मळलेल्या ह्या जीवाला धुण्याचं काम जर कोण करत असेल तर ही ब्रह्मविद्या माऊलीच करत असते. आणि एवढंच नाही तर सुखाचाही आनंद, सुख देण्याचं काम ही ब्रह्मविद्या माऊली आपल्याला करत असते. आणि ह्या एवढ्या सर्व गुणानं संपन्न असलेली ही माऊली आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचवत असते. आणि ह्या माऊलीचं, या ब्रह्मविद्येचं निरूपण गेल्या 8 वर्षापासून बाबा करत आहेत. या कार्यानिमित्त वेगवेगळे संत महंत, विविध प्रकारचे निरूपक, कथाकार या भूमीमध्ये येऊन गेलेत. वेगवेगळे आपापले विचार मांडू गेलेत. आणि या विचारामध्ये आपण सगळेजण नाहून निघालोत. आणि खऱ्या अर्थानं आपण असं दोषमुक्त झाल्यासारखं वाटतं. हे केव्हा? हे ब्रह्मविद्या माऊलीच्या संयोगानंच. आणि ही अखंड, ही जी प्रवचन, ही जी सप्ताह सेवा आहे ही अवधूतराज बाबांकडून सतत अखंड घडत राहावी ही त्यांना शुभेच्छा. आणि त्यांना महंतीच्या वाढदिवसाच्याही शुभेच्छा. उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना
काल जागतिक महिला दिन झाला, त्या महिला दिनांच्या शुभेच्छा एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक विचार संपूर्ण करतो. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. हॅलो. या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं आहे असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री दत्तराज बाबाजी शेवलीकर आणि परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री इंगोलीकर बाबाजी, आपल्याला विनंती आहे आपण या ज्ञानमंचावरती विराजमान व्हावं. आदरणीय श्रद्धेय महंत श्री दत्तराज बाबाजी शेवलीकर यांचं स्वागत. अरे 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 अरे, एवढं दारिद्र्य आवाजामध्ये नाश्ता तर सगळा उडाला, आम्हाला सुद्धा शिल्लक नाही राहिला. श्री गोविंद प्रभू महाराज की. असं जरा थोडस मी बसेपर्यंत 50% आता झालंय, 50% झाल्याशिवाय बसतच नाही. त्यांनी किती काय म्हणू द्या तिकडून. 7 दिवसाचा सप्ताह. सप्त म्हणजे 7. हा उपसर्ग लागलेला आहे. 27 उपसर्ग आहे आणि या 27 उपसर्गामधून अशा प्रकारचा एक उपसर्ग आहे. म्हणून 7 दिवसाचा अखंड अविरत सकाळी मंगलस्नानापासून या पवित्र असलेल्या गोविंद प्रभूंच्या नगरीमध्ये आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या असीम कृपा प्रसादाने बारका दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूतराज बाबांच्या प्रयत्नाने या चालत असलेल्या सप्ताहाचं हा सांगता समारोप. तुम्हाला माहिती, ओपनिंगला आलो होतो, सणा 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 चौकार षटकार मारले आणि निघून गेलो. आता पुन्हा आलो. मी आल्यावर काय असतं हे सगळ्यांनाच माहिती, आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला तोफेलाच मला दिलंय. ते वातावरण जरा थोडंसं वेगळं तयार होईल. सभेला जी मरगळ येत असते, सभा खऱ्या अर्थानं जी फुलायला पाहिजे, बहरायला पाहिजे, फळायला पाहिजे, अशा प्रकारची होण्यासाठी मला उभा केले गेले. आणि या ज्ञानमंचाचे सर्वासर्वे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवत ज्ञानवर्ध तपोवृद्ध वयोवृद्ध आचार्य श्री कुसुमचे बाबा, त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं 7 दिवस कृष्ण परमात्म्याचा अमृत आपणाला पाजण्याचा प्रयत्न केला, असे आमचे भागवताचार्य आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री संदीपराजदादाजी कपाटे, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य श्री. आता पुन्हा पुन्हा जंक्शन सांगायची काही गरज नाही, तुम्हाला त्या दिवशीच सांगितलंय की मोठ्या जंक्शनच्या ठिकाणी ते राहतात. हर एक गाडी उभा राहते, हर एक कुठली गाडी ह्या जाणाऱ्या ते करणाऱ्या महानुभाव पंथातल्या जेवढ्या तीर्थस्थानाला म्हणजे काशीला जाणाऱ्या गाड्या आहेत, दक्षिण काशी आणि या काशीला जाणाऱ्या जेवढ्या गाड्या आहेत, एवढ्या गाड्या बाबांचा स्टॉप घेतल्याशिवाय पुढं जातच नाहीत. ही एक बाबांचं वैशिष्ट्य आहे. असे कुर्डवाडीचे बाबा आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत मार्गाचे आचार्य आचार्य श्री आमचे उपळाईचे बाबा, त्याचप्रमाणे ज्योतिषाचार्य आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित सन्मित्र बापू सोनगिरीचे, त्याचप्रमाणे आदरणीय काय होतं हितं आणि कशाकरता केल्या गेले, यातून निष्पन्न काय झालं. आता परवा दिवशी माझ्या इकडं आमच्या गावातून येडायला गाडी आली होती. गावातली आराध्यांची झंगळांग चकळांग झंगळांग चकळांग झंगळांग चकळांग, ते तुम्हाला तर माहिती, आणि मी तर त्यातला रंगील माणूस आहे. तुझ्या दरबारात राजा कोल्हापूरचा उभा, तिकडे गेली होती गाडी तिकडे गेली होती. आणि त्या लोकांनी मला सांगितलं येताना, मठात आले पळत पळत उतरल्या बरोबर ती झंगळांग चकळांग घेऊन. मी म्हणले बाबा हे काय आहे तुमचं. नाही म्हणले तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची. आम्ही तिकडून येत होतो, आमचं देवदर्शन झालं, भोगी झाली, उपार झाला, निवद झाला, नैवेद्य झाला, काय त्यांचं असेल ते. आणि तिकडून येत असताना कुसळ संध्याकाळची वेळ, दिवसभर त्यांचं ते कार्यक्रमात गेला आणि संध्याकाळी परत येतला प्रवास. आणि कुसळमला आल्यानंतर ते म्हणले एक वेगळंच वाजायला लागलं, कानावर एक वेगळंच यायला लागलं. पहा,
या प्रचाराची आणि प्रसाराची दिशा आणि मुहूर्तमेढ आणि जी खऱ्या अर्थाने खुट्टी मांडलेली आहे अवधूतराज बाबांनी, याचा अनुभव प्रात्यक्षिक परवा दिवशी मला द्या. म्हणजे ते कुसळमला आलो आणि तिथं वाजत होतो काहीतरी. आता ते आराधीच आहेत, कवड्याच्या माळा आणि ते हातात झांजीन, ते मग डपडण, ते काय ते तालच असतो तसं. आणि त्यांच्या भाषेमध्ये ते मला विचारायला लागले, अरे कुसळम नगरी मध्ये काय वाजत गाजत, या कुसळम नगरी मध्ये काय वाजत गाजत. बाबा त्या कुसळमला आलो आणि त्या कुसळम मध्ये आवाजच एक वेगळा घुमायला लागला आणि वाजायला लागला, आवाज यायला लागला. काय होतं व तिथं ते विचारतात मला. आणि मी माझ्या शैलीमध्ये माझ्या भाषेमध्ये त्यांना नंतर श्री प्रभूंच्या असणाऱ्या पवित्र कुसळम नगरीमध्ये खऱ्या अर्थाने कुसळमचं जे असणारं भवितव्य आहे ते श्री प्रभू बाबा आणि दत्तात्रय बाबा, गोपाल कृष्ण दत्तात्रय महाराज की, गोविंद प्रभू बाबा की. या कुसळम नगरी मधी आई वाजत बाबांचा सप्त येत्यावरचा, अरे अमृत बाबांचा या कुसळम आणि अवधूत बाबांचा अरे म्हणलं तिथं काय हो बाबा, ते ऐकायला मिळालं, वाजलेलं बघितलं, तुम्ही सांगितलं ते ऐकायला मिळालं, पण तिथं नेमकं काय होतं काय. आणि मग मी त्यांना सांगायला लागलो, अहो या सप्त्यामध्ये, अहो या सप्त्यामध्ये चाल मंगल हो स्नान, अहो या सप्त्यामध्ये चाल मंगल हो स्नान, पाठ पारायण विधी सांगायला लागलो की बाबा रे सकाळी 7 वाजता लागता चरण पवित्र झाली जे पाशानं तया करी तुझ्या नमन तया पवित्रपणे. अरे महानुभावांचे जे दगडाचे देव आहेत, काळे देव आहेत, गोट्यांचा मूर्ती ज्याला साकारलेली आहे अशा देवांना सकाळी 7 वाजता मंगल स्नान घातलं. त्यानंतर श्रीमद भगवद्गीता गोपाल कृष्णाची असणारी या गीतेचं पाठ पारायण पूजा केल्या जाते. आणि त्यानंतर मात्र मध्ये दुपारच्या पंगती, अहो दुपारच्या पंगती अन्नदान गीत होत, अन्नदान गीत होत. अवधूत बाबांची एक किमया आहे. अरे सर्व भक्तांना ज्याला पाप्याला पंढरपूर घडत नाही त्याला सुद्धा घडवलं. आणि पंक्ती पाणी काय पंक्ती नाही ना पेलवत, संध्याकाळचं करा, संध्याकाळचं नाही पेलवत. अहो तुम्ही नाश्त्याचं करा, नाश्त्याचं बी नाही ना पेलवत. चहा पाजा, चहा पाजता येत नाही ना, मिठाचा पुडा तरी ते टाक रे, टाक टाक टाक. अशा प्रकारचं अन्नदान या ठिकाणी दुपारच्या वेळेस चालत होतं. आणि दुपार झाल्यानंतर म्हणले पुढं काय कार्यक्रम आहे, विविध विषयावरती, विविध विषयावरती दुपारी प्रवचन होत, विविध विषयावरती दुपारी प्रवचन होत. वेगळे विषय देऊन 3 दिवस एक प्रवक्ता आणि 3 दिवस दुसरा प्रवक्ता, असा 6 दिवसाचा कार्यक्रम एंड केला. आणि आज 7वा दिवस उगवलेला. मला एवढंच होतं का, म्हणलं नाही रे बाबा, पुढं तर खरी गंमत तर आमच्या संदीप दादांची तर गंमतच आहे. पुढं काय झाक्यान, काय तो कृष्णन, काय तो पाळणान, काय ते तुलान, काय ते रुक्मिणीन, काय तिचं लगीन.
म्हणजे कोण होतं तिथं? आणि मग संध्याकाळच्या वेळेस मी त्यांना सांगायला लागलो, संध्याकाळी 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 कृष्ण कथा होत असे रंगीत संगीत असं जपता हो जोरात, असं सप्ता हो जोरात. अरे कुसळम नगरीमध्ये, कुसळम नगरीत होत आणि अवधूत बाबा असणार सर्व संगोपन करीत, अवधूत बाबा संगोपन करीत या कुसळम नगरीमध्ये आई वाजत गाजत. या कुसळम नगरीमध्ये दुमदुमायला लागला. 7 दिवसापासून अहोरात्र पंचनामांचा घोळ शिवायला लागला. आणि या पंचकृषीला कृष्ण कळाला. आमच्या संदीप दादांच्या माध्यमातून आमच्या तपस्विनी गेल्या का दोघी निघून, कार्यक्रम असतील 10वेचे कुठतरी. आणि या तपस्विनींनी वेगळ्या वेगळ्या विषयावर 3-3 दिवस प्रवचन केले, सुंदर प्रकाशाचं प्रबोधन केलं. यूट्यूब चॅनल आमचे असणारे तरडगावचे बाबा जय श्री चक्रधर नावाचा चॅनल पूर्ण भारतभरामध्ये ज्यांनी गाजवून टाकला. अशा बाबांनी ते यूट्यूबला टाकायचं ना, आम्ही संध्याकाळच्याला वेळ असेल त्यावेळेस बघत बसायचं. जर वेळ असेल म्हणजे संध्याकाळी कधी कधी 12 वाजते मला परत यायला, 1 वाजते कीर्तनावरून परत यायचं असतं. 10वेचे प्रवचन असल्यानंतर 3 वाजताच परत येतो, कारण तिथं काही विषय नसतो जास्त. प्रवचन वगैरे आटोपलं, दानदक्षिणा घेतली, फुकाफुकी करा नाही तर नका करू, एकदा खाल्लं बसला गाडी. आणि अशा प्रकारचा असणाऱ्या धावपळीच्या या काळामध्ये अवधूत बाबांनी हा जो स्तुत्य असलेला उपक्रम, मी तर त्या दिवशी अभिमानाने सांगितलं, गर्वाने सांगितलं, आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 2च माणसं अशी आहेत ज्यांनी कार्यक्रम हातात धरला आणि तो कायमस्वरूपी चालू केला. एक तर बारलोणीचे बाबा आणि दुसरे आमचे अवधूत बाबा. अरे काय वाटते का तुम्हाला? अवधूत बाबांच्या नावाने होऊन जाऊ द्या ना एकदा टाळ्या. टाळ्यांची टाळाटाळ करताय. आणि अशा प्रकारचा हा अविरत असलेला ज्ञानगंगेचा हा जो ओघ आहे. आता हजारांनी लाखांनी करोडोनी म्हणे तिकडं गंगा स्नान करण्यासाठी लोक चाललेले आहेत, परंतु ही गंगा घरी चालत आलेली हो, आपल्या पंचकृषीत आलेली आहे. आणि या गंगेमध्ये मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला नाही आंघोळ करता आली ना तरी चालेल, कारण गंगेत आंघोळ केल्यानंतर काय होतं? गंगा पापम, पाप धुतल्या जातं. शशी तापम, दिवसभर सूर्याने तापलेला हा चंद्र शांत करतो. दैन्यम कल्पतरुस्तथा, कल्पतरू नावाचा वृक्ष दारिद्र्य घालवतो. अशा प्रकारचं असणारी ती गंगा, ही ज्ञानाची गंगा, कुंभमेळ्यातली नाही. ते तर राम तेरी गंगा मैली हो गई रे, वो तो मैली. आणि अशा प्रकारची असणारी ही ज्ञानगंगा, या गंगेमध्ये कुणाला उंजळभर मिळालं असेल, कुणाला पोटभरून मिळालं असेल, काहींना मी सांगतो माझ्या भाषेमध्ये नसुद्धा आपलं तीर्थ म्हणून मिळालं असेल. आचमन, ब्राह्मण सांगतो ना, आचमन कर, आचमन. मुका घ्यायचा आहे का पाणी प्यायचं काहीच कळत नाही. काहींच्या नुसतं शितुडा तरी अंगावर आला असेल हो. आणि हेच तर तुमचं पावित्र्य आहे आणि हेच महानुभावांचं वैशिष्ट्य आहे. महानुभाव संप्रदायाने या समाजाला काय नाही दिलं, काय नाही दिलं. या महानुभावांनी या विश्वाला असं काही देणं दिलं, वैश्विक मूल्य याला सांगितलं, वैश्विक मूल्य याला सांगितलं. अबोल असणारे आमचे पंचकृष्ण, या कृष्णांनी मौन्य व्रतस्थ असणारा आमचा देव श्री चक्रधर स्वामी यांनी मौन्य 12 वर्षाचं धारण करून एका पारद्याला उपदेश केला आणि या बोलायला सुरुवात झाली. अशा प्रकारची देण या महानुभावांनी या महाराष्ट्राला दिली. मराठीचा पहिला आद्य गद्य ग्रंथ महानुभावांनी दिला. मराठीचा पहिला आद्य पद्य ग्रंथ महानुभावांनी दिला. नवे 6,500 ग्रंथ या महाराष्ट्राला महानुभावांनी बहाल केले. आणि त्याच महानुभावांचा हा असणारा सांगता समारोपाचा सप्त्याचा शेवटचा दिवस
आणि या दिवसाला पुढील वर्षाला अवधूत बाबांनी यापेक्षा आणखीन थोडंसं जोर लावावा आणि जोर लावल्यानंतर हा कार्यक्रम कसा आणखीन वृद्धिंगत होईल ह्या शुभकामना अखिल विश्व महानुभाव परिषदेचा प्रचार मंत्री या नात्यानं अखिल विश्व महानुभाव परिषदेच्या वतीनं बाबांना या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण महाराज. गेली 7 दिवसापासून संपन्न होत असलेला ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा आणि श्रीकृष्ण कथा त्या ज्ञानमय गंगोत्रीचा आजचा हा समारोपाचा दिवस आणि त्यानिमित्त होत असलेली ही ज्ञानसभा. आजच्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय वयोवृद्ध तपोवृद्ध माझे हितचिंतक कुसळम निवासी मोठे बाबा, या ज्ञानमंचावरती उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय उपळाई निवासी महंत श्री जायराज बाबा, त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असलेले कुर्डवाडी निवासी आदरणीय श्रद्धेय माझे हितचिंतक अनंतराज बाबाजी, आणि गेली 7 दिवसापासून श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणानुमोदनामध्ये ज्यांनी आपल्याला तल्लीन केलं असे आदरणीय श्रद्धेय परमस्नेही संदीपराज दादाजी सभेकडे केंद्रित होतातच, परंतु झाडाकडे बसलेले ते त्यांच्यातल्या गप्पा मारायचं सोडून देऊन त्या तोफेकडे पाहतात. ते तर झालंच. माझं एक बारीक लक्ष होतं पा, हे रस्त्यानं जाणारे जे वाहन आहेत ना, ते दत्तराज बाबांचा जेव्हा ती तोफ अशी बाहेर पडायची तेव्हा वाहनावाला ब्रेक लावायचा. मी म्हणायचो का ब्रेक लावतोय, आणि पुन्हा मी दत्तराजकडे बाबाकडे बघायचो. त्यांचा हावभाव पाहिल्यानंतर या ठिकाणी बसणाऱ्याला तर सोडून द्या, परंतु जाणाऱ्या येणाऱ्या माणसाचंही लक्ष केंद्रित केल्या गेलं असे माझे परमस्नेही परममित्र दत्तराज बाबाजी. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या ठिकाणी आल्यानंतर मला कल्पना नव्हती, परंतु यूट्यूबवरती मी जेव्हा त्यांच्या भजनाचा जेव्हा मी आनंद घेतो, त्यांच्या हृदयस्पर्शी आवाजाचा जेव्हा आनंद घेतो, असा व्यक्ती कोण असावा असं ते भजन ऐकताना वाटायचं की त्या आवाजामधलं गांभीर्य. आणि आज योग पहा, मी त्यांच्या समोर आहे आणि ते माझ्या समोर आहेत. असे आदरणीय श्रद्धेय राहेरकर दादाजी गेली 7 दिवसापासून आपल्याला ज्यांनी ज्ञानामृत पाजलं असे आदरणीय श्रद्धेय अंजनगावकरजी सर, शीतलताई भोजने, त्यांनी या ठिकाणी 2-3 दिवस प्रवचन केलं असं समजलं. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या, कालच जागतिक महिला दिन झाला, अशा माझ्या माता माऊली भगिनी
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सद्भक्त मंडळी, सज्जन हो, हा जो श्रीकृष्ण कथा आणि ब्रह्मविद्या प्रवचनाचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून कळत नकळत जनसामान्याच्या मनावरती जो परिणाम होतो, तो परिणाम महत्त्वाचा आहे. एका गावामध्ये अशीच कथा चालू होती आणि त्या कथेला भरगच्च उपस्थिती राहायची. त्या गावामध्ये एक सुशिक्षित सद्भक्त होते. त्यांचा एकुलता एक मुलगा बऱ्यापैकी उच्च विद्या विभूषित झाल्यानंतर त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलानं कुठंतरी थोडं परमार्थामध्ये लागलं पाहिजे. आणि मग गावामध्ये ती श्रीकृष्ण कथा किंवा भागवत जे काही चालू होतं, त्यांनी त्या मुलाला एक दिवस म्हटलं, का रे बाबा, एवढा मोठा कार्यक्रम चालतोय गावामध्ये, कधी त्या कार्यक्रमाला गेलास का? ते म्हणे, बाबा नाही गेलो, वेळच मिळाला नाही. अरे एवढ्या जवळ हा कार्यक्रम चालतो, जावा, 4 गोष्टी कानावरती चांगल्या पडतात, आपल्या जीवनाला उपयोगी पडतात. आणि म्हणून एक दिवस तेव्हापासून तो मुलगा ते कथा ऐकायला जाऊ लागला. कथा संपली, सर्व झालं. मग एक दिवस तो मुलगा घरामध्ये बसलेला होता आणि घरामध्ये बसल्यानंतर कार्यक्रमाची जेव्हा चर्चा सुरू झाली, चर्चा सुरू झाल्यानंतर त्यानं त्या मुलाला विचारलं, का रे बाबा, तुला काही गीता समजली का? कारण गीता जे आहे हे पारायण करण्याची गोष्ट नाही आहे. गीता हे जीवन जगण्याचं माध्यम आहे. तुम्ही किती पारायण केल्यानंतर तुम्हाला त्याचा उपयोग होईल हे मला नाही सांगता येणार, परंतु ते समजून घेतल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये ते निश्चितच उपयोगी पडेल. परंतु अर्धवट घेऊन पळणारेही पुष्कळ असतात, त्यांनाही त्यांचा काही फायदा होत नाही. तसं त्या मुलाला त्यांनी विचारलं, का रे बाबा, तुला काही त्याच्यामधलं गीतेचं तुझ्या डोक्यामध्ये काही उतरलं का? असं म्हटल्यानंतर तो मुलगा ताडकन उठून उभा राहिला. श्रीमंत घर असल्यामुळं बऱ्यापैकी चांगल्या वाईट वस्तू त्यांच्याकडे होत्या. एक पिस्तूल त्यांच्या घरामध्ये होतं. तो गेला, त्या ड्रायव्हरमधलं पिस्तूल आणलं आणि बापाच्या कनपट्टीला लावलं. बापाच्या कनपट्टीला लावल्यानंतर तो बाप म्हणतो, अरे तू हे काय करायला लागला? ते बाजूला काढ म्हणे, मी मरल, मी तुझा बाप आहे. तो मुलगा म्हणतो, कोण कुणाचा बाप, कुणाची आई, कुणाचा बंधू, कुणाची भगिनी, कुणाचे नातेवाईक? गीता सांगते कोणीच कुणाचं नाही. अरे म्हणतो, वेळा झाला का तू? ते बंदूक बाजूला काढ, मी मरल. तो मुलगा म्हणतो, जीव मरत नाही, जीव अमर आहे. इतकं तत्वज्ञान त्या मुलाच्या डोक्यामध्ये घुसलं पा. परंतु हे अर्धवट घेऊन पळालेला जो मुलगा होता त्याला तेवढंच कळलं. या ठिकाणी ब्रह्मविद्या मिश्रित श्रीकृष्ण कथा चालत होती. मला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूनं सांगितलेली एक कथा आहे म्हणून इतका विश्वास आहे माझा त्याच्यावरती, आणि मला ती कथा आवडलेली आहे. पा, भगवंताचं परिभ्रमण या जामखेड पाटोदा भागामध्ये असताना, रस्त्यानं जात असताना त्यांच्या सोबती बाईसा नावाची एक सद्भक्त बाई होती. आणि मग 2 ठिकाणी रस्ता या एक डाव्या हाताला जातो, एक उजव्या हाताला जातो. आणि मग त्या ठिकाणी त्या बाईसानं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना विचारलं की बाबा, हे वाट कुठं जाते आणि हे वाट कुठं जाते? आणि मग स्वामी त्या ठिकाणी सांगतात की हे वाट पाप विनाशिनीकडे जाते आणि हे वाट जेऊरकडे जाते.
असं म्हटल्यानंतर त्या बाईसाला थोडंसं असं वाटलं की जीवरला त्या बाईसाचे नातेवाईक होते. स्वामींना तिकडं जावं असं जेव्हा त्या बाईसानं आग्रह घेतला, स्वामीला तो आग्रह आवडला नाही आणि स्वामी अदृश्य झाले. अदृश्य झाले स्वामी. त्या बाईसाला स्वामी दिसेनात. तिला वाटलं कुठं गेले स्वामी, आत्ता समोर होते. आणि मग स्वामी अदृश्य झाल्यानंतर त्या बाईसा बेशुद्ध पडल्या, स्वामी दिसले नाहीत म्हणून. कारण काल महिला दिन झाला म्हटल्यानंतर त्या महिलेची एक विशेषता अशी आहे पहा, की स्वामींना सुद्धा महिलेच्या बाबतीत म्हटलेलं आहे की स्नेहाळुवा, मातेचे स्नेहते नैसर्गिक, अशी एक तिची ती उपजत प्रकृतीच महिलेची अशी की ती खरं जर स्नेह पाजरत असेल हे तुम्हाला महिलेकडूनच पाहायला भेटल. तसं स्वामी अदृश्य झाल्यानंतर त्या बाईसा बेशुद्ध पडल्या आणि बेशुद्ध पडल्यानंतर स्वामी पुन्हा त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर स्वामी बाईसाजवळ गेले आणि बाईसाच्या हनवटीला धरून तोंडावर पाणी वगैरे शिंपडून त्या बाईसाला सावध केलं. आणि सावध केल्यानंतर ती म्हणतात, बाईसा काय झालं तुम्हाला? ते म्हणे, बाईसा स्वामीला म्हणतात, बाबा तुम्ही कुठे गेले होते? स्वामी म्हणतात, आम्ही या रिंगणीच्या झाडाखाली होतो. सज्जनो, तुम्हाला माहिती आहे का रिंगणीचं झाड असतं का वेल असतो? काय असतं? वेल असतो. तो असा भूमीवरती चालतो. आणि मग भूमीवरती चालणाऱ्या वेलाखाली जर स्वामी बसले किंवा आम्ही या ठिकाणी होतो म्हणतात, किती आश्चर्याची गोष्ट आहे पहा बरं. आणि मग त्या ठिकाणी बाईसा जेव्हा सावध होता तेव्हा बाईसा खूप पश्चाताप करतात. आणि पश्चाताप केल्यानंतर बाईसा स्वामीला म्हणतात, बाबा मी आजपासून कुठलाही तुमच्याजवळ आग्रह करणार नाही. आणि मग आग्रहानं काय होतं या ठिकाणी? आग्रह मी म्हणणार नाही, दुराग्रहाने काय होतं? मग स्वामींना त्या ठिकाणी एक छोटीशी लीळा सांगितली. पहा, वेळेचं काय बंधन आहे का आयोजक? स्वामींना त्या ठिकाणी एक श्रीकृष्ण कथा सांगितली. त्या द्वारावतीमध्ये एक ब्राह्मण राहत होता पहा. आणि त्या ब्राह्मणाची मुलं जन्मलेकीच मरायचे. असं एक वेळ नाही, दोन वेळ नाही, 6 वेळेस झालं. आणि 6 वेळेस झाल्यानंतर तो ब्राह्मण एवढा दुःखी झाला, मी तर काही पाप कर्म आचरत नाही, माझ्याकडून तर काही अधर्म घडत नाही, आणि या सर्व गोष्टी माझ्या नशिबाला का? माझं मूल जन्मतं आणि मरून जातं. जेव्हा 7व्या वेळेस त्याची पत्नी गरोदर राहिली तेव्हा त्याला असं वाटलं की आता हेही जाणार, हेही मरणार. आणि तो वैतागला. वैतागल्यानंतर त्या द्वारावतीमध्ये श्रीकृष्ण महाराजाच्या महालासमोर जाऊन तो काय म्हटला सज्जनो, हे थोडंसं लक्ष देण्यासारखं आहे पहा. तो श्रीकृष्ण महाराजाच्या महालासमोर उभा राहिला आणि तो काय म्हणतोय, हे राजे अधर्मशीळे. काय म्हणतोय पहा, मी तर काही अधर्म आचरत नाही, माझी मुलं का मरतात? एवढी हिंमत कुणामध्ये असू शकते? तुम्ही एक विचार करा पहा, आपल्या गावामध्ये कुठेही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात पहा. आणि निवडून आल्यानंतर तो सरपंच होतो 5 वर्षासाठी. आणि मग 5 वर्षासाठी तुम्हाला एखादं काम जर पडलं, तुम्ही बिनधास्त तुम्ही त्या सरपंचापुढे जाऊन ते काम तुम्ही सांगू शकत नाहीत. कारण माहीतच आहे सर्वांना, जास्त झालं तर 1 बाटली नाही तर 1 कोंबडी याच्यामध्ये तुम्ही विकलेले असतात. म्हणून तुम्ही सरपंचाला काम सुद्धा सांगू शकत नाही. तो ब्राह्मण त्या द्वारावतीतला श्रीकृष्ण महाराजाच्या महाला समोर उभा राहून जर म्हणतो की हे राजा अधर्मशीळ आहेत आणि यांच्या पापामुळे माझी मुलं मरत आहेत, केवढा आत्मविश्वास आहे सज्जन हो त्या माणसामध्ये. आणि असा हा शिव्या देणारा ब्राह्मण जेव्हा अर्जुनाने पाहिला, अर्जुन म्हणतो, काय झालं तुला बोंबलायला? तू गप्प बस म्हणे. तू कोण आहे म्हणे? तू कोण म्हणे मला विचारणारा?
या राजाच अधर्मी असल्यामुळे मी तर काही पाप करत नाही, माझ्या पापामुळे माझी मुलं मरत नाहीत, या राजाच्या अधर्मामुळे माझी मुलं मरतायत असं तो त्या अर्जुनाला म्हणला. अर्जुन म्हणला गप्प बस, काय झालंय तुझं तेवढं सांगते. म्हणे माझे 6 मुलं मेली, आता 7वाही मुलगा मरणार आहे. अर्जुन म्हणे मी तुला वचन देतो. म्हणे काय वचन देतो? 7वा मुलगा तुझा मरणार नाही, तुला पाहायला भेटल. आणि त्या दिवशी ब्राह्मण घरी जाताना इतक्या आनंदामध्ये गेला. आनंदामध्ये गेल्यानंतर त्याची पत्नी म्हटली का हो म्हणे आज एवढं हसत यायला काय झालं तुम्हाला? ते म्हणे आपलं जन्मणारं मूल मरणार नाही म्हणे, ते पाहायला भेटल. ते म्हणे शक्यच नाही. 6 वेळेचा आपला अनुभव आहे. आणि जेव्हा ते 7वं मूल जन्मायचं त्याच अगोदर ते मुलगा गर्भातूनच देवता घेऊन गेले. पहा तो ब्राह्मण तर एवढा चिडला, तो अर्जुनाजवळ आला आणि अर्जुनाला म्हणाला अर्जुना अरे 6 वेळेस कमीत कमी मुलाचं दर्शन तोंड तरी पाहत होतो, 7व्या वेळेस तर मला मुलाचं दर्शनही झालं नाही, ते तर गर्भातूनच गायब झालं. अर्जुन म्हणतो शक्य नाही, मुंगी सुद्धा घरात तुझ्या वाड्यात शिरू शकत नाही, एवढं शस्त्रास्त्रानं मी घर पिंजारून टाकले. अरे तुझं ते गांडीव धनुष्य तिकडं जाळून टाक म्हणे, 7वं मूल माझं गेलं. ही बरीच लांब कथा आहे जणू, वेळेपुढे मी तुम्हाला कथा ऐकायची. आणि जेव्हा श्रीकृष्ण महाराजाकडे ही वार्ता गेली, त्याच्या अगोदर घडलेले प्रसंग आहे, तुम्हाला मारायचे, अग्निकाष्ट घ्यायचे वगैरे वगैरे, बरे लांब लचक लीळा आहे. अशा पद्धतीची लीळा मला एकच तुम्हाला सांगायचं होतं की त्या ब्राह्मणानं दिलेलं आव्हान हे महत्त्वाचं होतं. पहा आपल्याला एखाद्याला आव्हान द्यायचंय तेव्हा तुमच्याजवळ ती आत्मविश्वास असावा लागतो. आणि तो आत्मविश्वास या 7 दिवसामध्ये या कथेच्या माध्यमातून, ब्रह्मविद्येच्या माध्यमातून तुमच्यामध्ये ऐकणाऱ्यामध्ये निश्चितच आला असेल, एवढी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकतच नाही. गेली 7 दिवसापासून म्हणण्यापेक्षा 8वं वर्षे अवधूतराज बाबाची एक विशेषता आहे. पहा कुसळमला नाही म्हटलं तर महिन्यातून 1-2 माझ्या चक्रा होतात. त्या माणसाला मी असं रिकामं कधी बघितलं नाही. पहा यश येईल अपयश येईल, त्या माणसाचे प्रयत्न जे आहेत हे आज त्यांच्या तोंडावर किंवा त्यांच्या कार्यक्रमात उभय म्हणून मी बोलत नाही, आणि मला अशी तोंडावर स्तुती करायची सवयच नाही. परंतु त्या माणसाची धडपड पाहिल्यानंतर असं वाटतं की त्या माणसाच्या धडपतीला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तर निश्चितच पाहतात, परंतु आपण सर्वही एक त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांची धडपड कुठल्या परिस्थितीला किंवा कुठल्या याला ते असं कधी म्हणत नाहीत की आज यावर्षी असंच आहे, यावर्षी तसंच आहे. त्यांचं एक ठरलेलं आहे, करायचा म्हणजे करायचा. आणि अशी ही माणसं हेच काहीतरी करू शकतात. अवधूतराज बाबांना उत्तरोत्तर यापेक्षा अनेक काही नवीन संकल्पना सुचावात एवढीच गोविंद प्रभू बाबाच्या चरणी प्रार्थना करून मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याचा वेळ दिला. मी आयोजकाचे आपल्या सर्वांचे मनपूर्वक ऐकून घेतले, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवितो. दंड. तथा श्रीकृष्ण कथा भागवत कथेचं 7 दिवस चाललेलं हे मोठं आयोजन, आणि 7 दिवसामध्ये सर्वांनाच भक्ती रसामध्ये, ज्ञानामृतामध्ये संधी प्राप्त झालेली आहे, सहभागी होण्याची, न्हावून जाण्याची. अशा सोहळ्याचा आजचा हा सांगता समारंभ. सांगता म्हणजे फक्त काही वेळेपुरतं थांबणं, समाप्ती नाही, समारोप नाही, थोड्या वेळापुरतं थांबणं. कारण मला माहीत आहे आमच्या अवधूत बाबांचं कार्य थांबणारं नाही आहे, सातत्याने पुढे जाणार आहे. वारावर वाहत राहतो ना, तो कधी थांबत नाही, आणि जेथे वाहतो तिथे सर्वांना सुखद असा अनुभव देतो. तसं कार्य करणारे अवधूत बाबा, आणि ज्यांच्या प्रत्यक्षपणे नामाने सुद्धा आपल्या जीवनाचं सोनं व्हावं असे या सर्वांचं, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान कुसळंब निवासी आचार्य परमपूज्य पट्टाधीश महदाचार्य, जे आजच्या सभेचे अध्यक्ष आहेत, श्री मोठे बाबा, वेळ लक्षात घेता मंचावर आपल्या उपस्थितीने या मंचाची शोभा वाढविणारे, ज्यांच्या शुभास्ते आज ध्वजारोहण संपन्न झालं, सभामंडपाचं उद्घाटन झालं, वेगवेगळे सोहळे झाले, बुलंद तोफ गरजली. आता त्या बुलंद तोफ गरजल्यानंतर माझ्यासारखा एक फटाका काय करणार, परंतु विचार व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. संदीपराज दादा आहेत, संगीताची मोहिनी आहे,
सज्जन हो, मी उभा आहे तो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. पंथाच्या कार्याच्या निमित्ताने महाराष्ट्रावर जाण्याचा एक योग येत असतो आणि असा एक समज आहे पंथ्यांमध्ये की विदर्भ खानदेश म्हणजे आणि मराठवाडा अर्धा मानवांचं केंद्र. पण इथे आलो आणि असा एक महत्त्वाचा असा अनुभव आला की आम्ही जे मानतो ना फक्त विदर्भ मराठवाड्याचा आणि जळगावचा खानदेशचा काही भाग इथेच महानुभावपंथ नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे. आणि जो दक्षिणचं टोक आहे कर्नाटक आंध्र प्रदेश यांच्या सरहद्दीवर असलेला हा सोलापूर जिल्हा. 6 दिवस मी अनुभव घेतो आहे. माता भगिनी आहेत, माझे बंधू आहेत. अनुभव आला की अरे आम्ही जे समजतो आणि त्याहीपेक्षा आमच्या महानुभावांचा सर्वत्र हा जो वेल आहे हा वेल पसरलेला आहे. आणि तो अशा प्रकारचा वेल आहे की कुणी कितीही उपटून टाकण्याचा प्रयत्न केला ना तो उपटला जात नाही. याला म्हणतात अमरवेल. अमरवेलाचं लक्षण असं असतं की जिथे टाकावं ना तिथे तो खाली येत नाही, वाढत जातो. तसा हा आमचा महानुभावांचा अमरवेल आहे. जिथे जाईल ना तिथे परत येणार नाही, विस्तार पावेल आणि पुढे जात राहील. अनेक पिढ्या या सोलापूर बीडच्या परिसरामध्ये अगदी कर्नाटकाच्या आंध्राला हद्दीवर असताना महानुभाव पंथामध्ये टिकून आहेत. उल्लेख करत नाही, परंतु प्रत्यक्ष पंढरपूर आहे, सोलापूर आहे, त्याच्यानंतर तुळजापूर आहे, अशी अन्य देवतेची प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असतानाही आमचं स्वतंत्रपणे अस्तित्व असलेलं स्वतंत्र तत्त्वज्ञान असलेलं एकेश्वरी भक्तीचं हे लोण या परिसरामध्ये सातत्याने टिकलेलं आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत ज्यांनी या कार्याला महत्त्वाचा हातभार लावला, जीवाय फार कष्ट केले आणि आताही जे हे संपूर्ण लोण टिकवण्याचा प्रयत्न करतायत, उत्कृष्टपणे टिकवलेले त्या सर्व वंदनीय संत महंतांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांना दंडवत करतो. खरोखरच खऱ्या अर्थाने हा पंथ अमर ठेवलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडे लीळाचरित्रावरती बोलण्याचा विषय दिला होता. मी सकाळच्या वेळेला बोलत होतो. अनुभव आला, समोर माता भगिनी बसलेल्या होत्या. एखादा त्रयस्थ आला असतं, बघितलं असतं की ह्या भगिनी यांना काय समजतं, ही टोपी घातलेली माणसं यांना काय समजतं. अरे कपड्यांवर जाऊ नका, माणसांच्या पोशाखाकडे पाहू नका, त्यांच्या अंतःकरणात काय भरलेलं आहे ना ते ओळखून घ्या. त्या माता भगिनी जेव्हा माझ्याकडे प्रश्न विचारत होत्या ना, त्या प्रश्न चांगल्या जाणत्यांनासुद्धा ज्याचं उत्तर देता येणार नाही अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य या संत महंतांनी त्यांच्यामध्ये निर्माण करून दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने हा खऱ्या अर्थाने हा जागतिक महिला दिन आहे, जागतिक महिला दिन आहे. आणि स्वामींचं चरित्र हा आनंदाचा ठेवा आहे. त्या आनंदाच्या ठेव्यामध्ये जितकं शिरावं, जितकं जावं ना मन तृप्त होतं. एक सहज प्रसंग सांगतो आणि थांबतो. स्मृतिस्थळातला आकाशाचा रामदेव, कोवळा मुलगा, पंथात आला. आकाशाच्या इच्छेनुसार तो आला, रमला. आणि एकदा तो रस्त्याने जात होता. थोर आचार्य त्याच्यासोबत होते. कोणी त्याला तत्त्वज्ञान सांगत होतं, कोणी त्याला घटना सांगत होतं, विचार सांगत होतं. त्याचे कानावर हात होते. तेवढ्यात अमृते मायंबास तिथे गेले आणि अमृते मायंबासाने त्याला सांगितलं, थांब, मी तुला स्वामींच्या लीळा सांगतो आहे. आणि स्वामींच्या त्या अमृत वर्षवी लीळा ऐकता शेवटी तो आकाशाचा रामदेव म्हणतो की तृप्त झालो. आत्तापर्यंत कोणी खटखट करत होतं, कोणी कुटकुट करत होतं, परंतु तुमच्या त्या अमृत वर्षिणी वाणी ऐकल्या, माझं हृदय तृप्त झालं. बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारचं लीळाचरित्राचं महत्त्व, ते लीळाचरित्राचं स्वामीचं आघाद तत्त्वज्ञान विचार आपल्यापुढे सांगण्याची संधी मला संयोजकांनी दिली, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि एक सांगतो की हा पंथ फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे, हा पंथ पूर्णपणे पसरलेला आहे. या वर्षाला मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो. इंदोर, बायग्राम, उज्जैन या परिसरामध्ये 600 मंडळी आमची गेली. आणि तेव्हा लक्षामध्ये आलं की अरे मी महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, आम्ही थेट जम्मू काश्मीरपर्यंत गेलेलो आहोत. आणि तेथेही आमच्या स्वामींची सगळी विचारसरणी आत्मसात केलेली आणि पूर्णपणे त्यानुसार वर्तन करणारी, आचरण करणारी आमची मंडळी आहेत. धन्य त्या स्वामींची आणि त्या विचारांची की ज्यांचा पाईक होण्याचं मला सद्भाग्य लाभलेलं आहे. या थोर महंतांच्या पुढे बोलण्याची एक प्रकारची माझी लायकी नाही, योग्यता नाही. असं असताना श्री मोठे बाबा माझ्या वेळेला समोर येऊन बसायचे. सुरुवातीला दडपण यायचं, पण नंतर विचार केला की लहान मूल जेव्हा खेळतं ना, शाळेत जाताना बालवाडीला आई बाहेर थांबते
आणि माझं लेकरू काय करतं ती पाहत असते. बाबा बघायचे आणि बाबांकडे बघून बघून मला बोलण्याला एक प्रकारचं शाब्दिक बळ मिळायचं. अशी श्रेष्ठ संत महंत मंडळी आहे, त्यांच्यापुढे बोलण्याला मी धाडस केलं. एक प्रकारे पंथीय दृष्टीने सर्व दृष्टीने मी अवमान केलेला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला आपल्या सर्वांनी जे 6 दिवस ऐकून घेतलं, मनापासून माझ्यावरती आपण शाब्दिक प्रेम केलं, मानसिक प्रेम केलं, माझ्याजवळ आलात आणि या सर्व नात्याने काल म्हणालो त्याप्रमाणे आपलं अच्युत गोत्र्यांचं जे नातं आहे ना ते अधिक दृढ झालेलं आहे. ह्या रेशीम गाठी आहेत. सगळ्या गाठी सुटतात, पण रेशीम गाठ मात्र सोडता येत नसते. ओढण्याचा प्रयत्न करावा, ती उलगडली जात नाही, घट्ट होते. तसं आपल्या सर्वांना आदराचा दंडवत करतो आणि विचारांना विराम देतो. जय श्री चक्रधर, जय महानुभाव, दंडवत. ब्रह्मविद्या निरूपण सोहळा या सांगता समारंभाचे सभाध्यक्ष परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत आचार्य श्री हर्षिकर मोठे बाबा, तसेच भोशा या गावातून आलेले आमचे सन्मित्र दत्तराज बाबा, कार्यक्रम करणं हे साधन आहे. त्याला तन मन धन हे सर्वस्वी आपल्याला अर्पण करावं लागतं. हे करीत असताना गेली 7 वर्ष या उपक्रमाचं नियोजन अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं या अवधूतराज बाबा करीत आहेत आणि हा वेल तसा वाढत चालला. पहिल्या वर्षी थोडं, दुसऱ्या वर्षी त्याच्या पुढीकड, तिसऱ्या वर्षी त्याच्या आजचा हा 8वा वर्धापन आपलं कार्यक्रमाचा हा असणारा सांगता समारंभ एवढा अतिउत्साहामध्ये पार होत चाललेला आहे. कारण जो धावपळ करतो त्याला धर्माची चाड असता ते करावंच लागत असते. सोलापूर जिल्हा मानव परिषदेतर्फे चिंतनीचा जो चक्रधर जयंतीचा एक विचार झाला, त्या विचारामध्ये जास्त उचल कुणी जर खाल्ली असेल तर पूज्य श्री गोविंदराजदादा पात्रेकर दिवडी आणि कुसळमे येथील अवधूत बाबा हे आम्ही समोर आज विठ्ठल यांना समोर केलेलं आहे. कारण आता आम्ही ते करीत राहिलो, केलंय आम्ही, आणि ही तयारी रिटायरमेंटची आहे आमची. आणि ही धुरा तसे तर जिल्ह्यामध्ये तरी आहेतच, पण आमच्या सहयोगातातले असणारे हे रिटायरमेंट आम्ही एक निर्णय घेतला, हे नवीन आहे आणि यांना या पद्धतीचं पाठबळ आपण देऊन उभा करावं. आणि म्हणून या गोष्टी एक कार्यक्रम ॲडजस्ट झाला की दुसरा कार्यक्रम ॲडजस्ट होण्याकरता काही लागत नाही. कारण ती असणारी पद्धत आपण जोपासना करीत करीत दुसऱ्या कार्यक्रमाकरता उपयुक्त ठरवू शकतो, हे अनुभव आम्हाला आले. आणि म्हणूनच सांगता समारंभाच्या सहयोगात हे श्रेय जे आहे या पंचकृषीतील असणारे सद्भक्त ग्रामस्थ यांच्याशी जी नाळ जोडल्या गेलेली आहे, ही नाळ आता घट्ट होत चालल्या गेलेल्या आहेत. आणि अशाच या कार्यक्रमाच्या संदर्भातून असंच उत्तरोत्तर या अवधूत बाबाच्या माध्यमातून का असना, गोविंदराज दादा यांच्या माध्यमातून का असना, अशा सोलापूर जिल्हा स्तरावर असे उत्तरोत्तर कार्यक्रम हो, हीच सांगता समारंभानिमित्त
या असणाऱ्या अवधूत बाबांना विश्व महानुभाव परिषदेचे प्रचार मंत्री आणि सोलापूर जिल्हा स्तरातील असणारे सर्व साधू संत यांच्यातर्फे शेवट अवधूत बाबांना असंच कार्य त्यांच्या माध्यमातून घडत जावं ही मनोकामना, ही इच्छा इथेच संपवितो आणि माझं 2 शब्द संपतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की